वाटलं नव्हतं अंशूची रिॲक्शन अशी असेल. तर आता आपण आलेलो आहे कॅल्गरी झूला आणि अंशिका आज पहिल्यांदाच इतके प्राणी पाहणार आहे. कुठे जायचंय? पेंग्विन बघितलं का? पेंग्विन इथं मस्तपैकी सनबाथ घेत आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेंग्विन आहेत. हे किंग पेंग्विन आहेत. त्यांच्या मानेवर आणि डोक्यावर पिवळे पट्टे असतात. एंट्रन्सला आलेलो आहे आणि टोटल 5 भाग आहेत तिथं. त्याच्यामध्ये वाईल्ड कॅनडा, प्रीहिस्टॉरिक पार्क, डेस्टिनेशन आफ्रिका, एक्सप्लोरेशन एशिया, हार्वी गार्डन्स. तर पहिला स्टॉप आहे वाईल्ड कॅनडा आणि इथं त्याचा एंट्रन्स आहे. एक्सायटेड? अंशूसाठी एक्सायटेड आहे कारण की आपण आधी आलेलो आहे. मित्रांनो, ही साधी शेळी नाही, उंचावरून उडी मारणारी रॉकी माउंटेन गोट बघा. पोलर बिअर तर काय अजून दिसलेला नाही आहे. बघूया पुढचा स्पॉट काय आहे. आता फक्त पेंग्विन आणि पोलर बिअर केलेला आहे आणि माउंटेन गोट. फायनली आम्हाला पोलर बिअर दिसलेला आहे, पण तो सध्या आराम करतोय तिथं. हाच बिअर आहे, त्याला आपण वरून कशावरून बघितलं. इथं आहे ग्रिझली बिअर, वोल्फ. जाऊ शकतो. हे बायसन आहे का काय? हे आहे कॅल्गरी झूचे खतरनाक लांडगे. दिसायला हुबेहूब कुत्र्यासारखे. अंशू काय वोल्फ आहे? हो वाव. अंशू आली? ये फास्ट. आलं 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 आलं. मित्रांनो, हा आहे कॅनडाचा महाकाय ग्रिझली बेअर. याचं वजन तब्बल 400 किलोपेक्षा जास्त असू शकतं. असा हा ग्रिझली बिअर. आणि हे आमचं बियर. तू कोणाचं बियर आहेस, आईचे का बाबाचं? असं करतं बियर. बघू शकता झोपलेले येते. तुला पेंग्विन आवडला अंशू? आता कुठे जाणार आहे आपण? आता जिराफ बघायला जाणार आहे. आता आपलं वाईल्ड कॅनडा झालेला आहे सेक्शन आणि आपण चाललेलो आहे डेस्टिनेशन आफ्रिकेला. स्लेंडर टेल्ड मिरकॅट. इथे शरयू अंशूला जिराफ आणि झेब्रा दाखवत आहे. सुंदर आहे का पिकॉक? लायन. निवांत बसलाय बघा आफ्रिकन सिंह. हा सेक्शन आहे लेमूर्स, लँड ऑफ लेमूर्स आणि एका वेळेस एकालाच एंट्री आहे. हे त्यांचं घर आहे लेमूर्स. हे फक्त आफ्रिका खंडातील मादागास्कर बेट तिथं सापडतं. सारी मला पण इथं ओरिजिनल आहे ना आपल्या समोर. पाहत आहे आफ्रिकन रेन फॉरेस्ट. हे आहे आफ्रिकन रेन फॉरेस्ट मध्ये त्यांनी पूर्ण आफ्रिकन रेन फॉरेस्ट रिप्लिकेट केलेलं आहे. इकडे बघ, हे बघ काय आहे? साप. कुठे साप? अंशू. डॉर्फ क्रोकोडाईल जगातील सर्वात लहान मगर. तिचं नाव पापा आहे.
काय काय इकडे इकडे बघून सांगा. पण त्यांचे मंकी बघ. वेस्टर्न लोलँड गोरेल. कोण आहे त्यांशू? काय खात आहे? हाय म्हण. हाय कर. हे बघ हो. वाव. लिओपोर्ड टॉर्टॉइस कसला हळू चालतोय हा. हाय बर्ड सेक्शन. माझ्याकडे टिश्यू आहे थांब. कम इथे आम्ही लंच ब्रेक घेतला सगळ्यांनी. अंशूला डाळिंब खूप आवडतात आणि जेवणाच्या तिथेच एक मोर फिरत होता मस्तपैकी. मला वाटलं नव्हतं अंशूची रिॲक्शन अशी असेल. ओके फ्लेमिंग बघायला ये फ्लेमिंग दाखवतो. हाईट बघ किती छोटी ते बघ तिकडे आहे, त्या साईडला आहे. पुढचा सेक्शन आहे बटरफ्लाय सेक्शन. चला आम्ही आलोय कॅल्गरी झूच्या डोरोथी हार्वी गार्डन मध्ये, जिथे शेकडो रंगीबेरंगी फुलपाखरे पाहायला मिळतात. अंशू इकडे आलेलो आहे एक्सप्लोरेशन एशिया. 2 हंप असलेले हे बॅक्टेरियन उंट किती वेगळे दिसत आहेत. ॲलिगेटर सेक्शन आहे हा. गिबॉन नाव आहे यांचं, मंकी नाही आहेत. अंशू आला बघ तुझ्याकडे. अंशू तुला घेऊन जाते वाटतं आता ते. दिसायला डुक्कर पण हत्तीसारखा लहान सोंड. तापीर नाव आहे याचं. सो आपण इथनं सुरुवात केली होती आणि पूर्ण फिरत आता आपण इथं आलेलो आहे. आणि आता आपल्याला हा सेक्शन करून जो टायगरचा आहे आपल्याला रिटर्न प्रीहिस्टॉरिक पार्कला गेटकडे जायचं आहे. बॅड लक टायगर सेक्शन आज बंद होता, सो अंशूने थोडा एन्जॉय केला. आता चाललोय शेवटच्या सेक्शनकडे, प्रीहिस्टॉरिक पार्क म्हणजेच डायनासॉरचा सेक्शन. काय पाणी काय इकडे? ठीक आहे चालतंय. बघू शकतो. तर आपण शॉर्ट रूट घेऊन परत पुन्हा एंट्री पॉइंटला आलेलो आहे. तर असा आमचा दिवस कॅल्गरी झू मध्ये संपलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा, कारण की आम्ही आता नवीन व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यामुळे तुमचे सजेशन्स नक्कीच आम्हाला मदत करतील.